नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 1 या सब्जेक्टमध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं एल्युर्स थेरम या टाइपचं पुढचं आपलं एक्झाम्पल आहे. तर आपल्याला एक्झाम्पल असं दिलंय की इफ यू इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस वाय, देन प्रूव्ह दॅट एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 4 साइन स्क्वेअर यू आणि ब्रॅकेटमध्ये साइन 2u. तर आता या टाइपचं एक्झाम्पल बघा कसं सिम्प्लिफाय करायचं. तर हे आहे u इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवाइड मध्ये एक्स मायनस वाय. हे जे दिलंय ते आहे तसं पहिलं लिहून घ्यायचं. आता इथला जो राईट साइडचा हा टॅन इनव्हर्स आहे, तो जर लेफ्ट साइडला गेला तर तो बनणार फक्त टॅन. इथला लेफ्ट साइडचा u आहे तसा आणि ही ब्रॅकेट मधली व्हॅल्यू सुद्धा आहे तशी एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवाइड मध्ये एक्स मायनस वाय. आता यानंतरची दुसरी स्टेप काय करायची, तर हे दोन्ही सुद्धा एक्स म्हणजे हा न्यूमरेटरचा एक्स क्यूब आणि डिवाइड मधला एक्स हे दोन्ही सुद्धा कॉमन घ्यायचे. मग आपल्याला हे टॅन यू आहे तसं मिळणार. टॅन यू इज इक्वल टू एक्स क्यूब ब्रॅकेटमध्ये. आता इथला पहिला एक्स क्यूब कॉमन गेलेला आहे, मग इथं राहील 1 प्लस वाय क्यूब मधून आपण एक्स क्यूब कॉमन घेतलाय तर ते मिळणार वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब टोटल डिवाइड बाय इथला एक्स सुद्धा कॉमन गेलेला आहे, मग इथं राहील एक्स ब्रॅकेटमध्ये. एक्स कॉमन गेलाय तर राहील 1 मायनस वाय मधून एक्स कॉमन गेलाय तर मिळेल वाय डिवाइड बाय एक्स. अशा आपल्याला व्हॅल्यूज मिळत आहेत. जर आता हे सिम्प्लिफाय केलं तर हा डिवाइड मधला एक्स आणि या एक्स क्यूब मधला एक एक्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे वरती शिल्लक राहील स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर. तर हे पुढे मिळते आपल्याला टॅन यू इज इक्वल टू किंवा एक्स स्क्वेअर. आणि आता हे जर तुम्ही पुढचं बघितलं ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यू, तर हे आहे 1 प्लस वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब म्हणजे वाय डिवाइड बाय एक्सच्या फॉर्म मध्ये. डिवाइड मध्ये सुद्धा 1 मायनस वाय डिवाइड बाय एक्स. तर याला डायरेक्टली घेऊन टाकायचं एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स, असं डायरेक्टली याला व्हॅल्यू घेऊन टाकायचं. तर आता यावरनं आपल्याला सगळ्यात पहिलं बघा, हा टॅन यू जो मिळतोय तो आहे एफ ऑफ यू, म्हणजे आपलं पुढचं फंक्शन एफ ऑफ यू इज इक्वल टू टॅन यू. हे झालं पहिलं. आणि इथली जी एक्स ची पॉवर आहे ना, तो आहे स्मॉल एन. स्मॉल एन इज इक्वल टू 2. बघा अशा आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आता या दोन व्हॅल्यूज आपण इल्युर्सच्या थेरम मध्ये यूज करतो. तर इल्युर्सचं थेरम काय, मग या ठिकाणी पुढची स्टेप घ्यायची की बाय युझिंग इल्युर्स थेरम. बाय युझिंग इल्युर्स थेरम ते असं आहे एक्स डॅबा यू वाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू वाय डॅबा वाय इज इक्वल टू एन एफ ऑफ यू डिवाइड मध्ये एफ डॅश यू. असं हे थेरम आहे. बघा आता इथं या ठिकाणी आपल्याला स्मॉल एन ची व्हॅल्यू पुट करता येत आहे. एफ ऑफ यू ची पण आपल्याकडे व्हॅल्यू आहे टॅन यू आणि डिवाइड मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह स्मॉल एन आहे 2, एफ ऑफ यू आहे टॅन यू डिवाइड मध्ये एफ ऑफ यू चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे टॅन यू चं डेरिव्हेटिव्ह मिळणार सेक स्क्वेअर यू. जर आपण हे पुढे सिम्प्लिफाय केलं, हे सिम्प्लिफाय का करावं लागते, कारण जे आपलं मेन उत्तर आहे ते आहे साइनच्या फॉर्म मध्ये. तर मग टॅन आणि सेकला सुद्धा साइनच्या फॉर्म मध्ये आपण घ्यायचं. ते कसं घ्यायचं, तर 2 आहे तसा टॅन यू ला आपण असं लिहू शकतो की साइन यू डिवाइड बाय कॉस यू बरोबर इनटू सेक स्क्वेअर. हा डिवाइड मध्ये आहे 1 डिवाइड बाय सेक स्क्वेअर यू असा आहे. तर डिवाइड मधला सेक स्क्वेअर म्हणजे आपल्याला असं मिळू शकते कॉस स्क्वेअर यू बरोबर. हा डिवाइड मधला कॉस यू आणि हा स्क्वेअर मधला एक कॉस कॅन्सल झाला, मग या ठिकाणी शिल्लक राहते 2 साइन यू इनटू कॉस यू. बघा हे असं आपल्याला मिळालं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इल्युर्स थेरम मध्ये या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये कंपल्सरी की जेव्हा तुम्ही इथलं हे वाला एक्झाम्पल असेल, इथला हा जो तुम्ही आता टाइप इथला पार्ट सॉल्व्ह करणार, या पार्ट मध्ये हे वालं इथं साइन आणि कॉस असे 2-2 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स शक्यतो निग्लेक्ट करायचे. म्हणजे ते आले नाहीत पाहिजे. त्यांना तुम्हाला एकाच कुठल्यातरी टर्ममध्ये आणायचे. निग्लेक्ट करायचं म्हणजे त्यांना तुम्हाला कन्व्हर्ट करायचं सिंगल फॉर्ममध्ये. सिंगलच फक्त टर्म असली, कारण पुढे आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. जर हे 2-2 असे असतील टर्म्स एकत्र, मग त्याचं तुम्हाला ते डेरिव्हेटिव्ह त्याचं प्रोडक्ट रूल प्रमाणे घ्यावं लागेल. तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. मग याचं कन्व्हर्जन नेहमी सिंगल टर्ममध्ये करायचं. आता हा तर आपला फॉर्म्युलाच आहे बघा. 2 साइन यू कॉस यू हा कुणाचा फॉर्म्युला आहे, तर साइन 2u चा.
असा हा या मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला आहे. तिथं आपल्याला काय मिळालं आता सिम्प्लिफाय होऊन हे sin2u या फॉर्ममध्ये मिळालं. आता हे जे sin2u असतं, ते आपलं नेक्स्ट पार्टचं g ऑफ u असं बनतं. नेक्स्ट फंक्शन बनतं, की g ऑफ u इज इक्वल टू हे आहे sin2u हे आपण आहे तसं घेतो. मग आता आपण एल्युर्स थिअरमचा सेकंड वाला फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार, जो की लास्ट वाला आहे, जो की बघा या टाइपचा आहे. हा वाला एक्स स्क्वेअर हा वाला हा पूर्ण फॉर्म्युला तो आहे. मग तो जर आपण बघा या ठिकाणी यूज केला, तर तो काय आहे? एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू. तर आता फॉर्म्युला असा आहे की जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू मायनस वन म्हणजेच ह्या राइट साइडला पहिलं हे वालं जी ऑफ यू घ्यायचं की जे आपल्याला साइन टू यू असं मिळालं आहे. ते या ठिकाणी घेतलं साइन टू यू ब्रॅकेटमध्ये याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टू यू. आता साइन टू यूचं डेरिव्हेटिव्ह काय मिळून जाईल तर कॉस टू यू आणि यू बरोबरचा हा जो टू आहे तो या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये मिळून जाईल आणि पुढचं मायनस वन आहे तसं. आता आपल्याला हे वालं सिम्प्लिफाय करायचं आहे. हे सिम्प्लिफाय करून जे त्यांनी आपल्याला विचारले की 1 - 4 sin स्क्वेअर यू आणि ब्रॅकेटमध्ये sin 2u ते आता आपल्याला फक्त आणायचंय. तर काय मिळून जाईल बघा हे sin 2u आहे तसंच. बरोबर? फक्त आता जे आपलं उत्तर आहे तेच आपलं नेमकं साइनच्या फॉर्ममध्ये. मग या कॉसला सुद्धा साइनमध्ये कन्व्हर्ट करावं लागणार. मग बघा आता कॉसचा एक फॉर्म्युला आहे मल्टिपल अँगल मधला. मी तो या ठिकाणी लिहितो. तो आहे 1 - cos 2 थिटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा बघा असा हा वाला फॉर्म्युला आहे. मग जर समजा आपण हे वाला रिप्लेस केलं, की मायनस कॉस टू थिटा तो या बाजूला जाईल आणि 2 sin स्क्वेअर थिटा तो या बाजूला येईल. तर काय मिळेल? हे 1 आहे तसं. हे 2 sin स्क्वेअर थिटा राइट साइडचं जर लेफ्ट साइडला गेलं, तर हे बनेल -2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आणि हे लेफ्ट साइडचं मायनस कॉस 2 थिटा हे जर राइट साइडला गेलं, तर हे बनणार आहे प्लस कॉस 2 थिटा हे असं मिळतंय. बरोबर? आता मी ह्या दोन्ही सुद्धा थिटाला जर यू ने रिप्लेस केलं, तर काय मिळून जाईल? 1 - 2 sin स्क्वेअर यू इज इक्वल टू कॉस 2u. मग बघा आता या ठिकाणी आहे cos 2u. इथल्या cos 2u साठी मी ही वाली व्हॅल्यू घेऊ शकतो. 1 - 2 sin स्क्वेअर यू. मग इथं ब्रॅकेटमध्ये हा 2 आहे तसा. इथल्या कॉसच्या ऐवजी मी ही वाली व्हॅल्यू घेऊ शकतोय की 1 - 2 sin स्क्वेअर यू ब्रॅकेट कंप्लीट आणि हे -1 हे वालं सुद्धा ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण सिम्प्लिफाय करून बघूयात काय मिळतंय. हे वालं sin 2u आहे तसं ब्रॅकेटमध्ये. हा 2 इथल्या ब्रॅकेटमधल्या या दोन्ही सुद्धा व्हॅल्यूला मल्टिप्लाय होऊन जाईल. 2 × 1 2 मायनस 2 × 2 4 sin स्क्वेअर यू आणि हा ब्रॅकेटच्या बाहेरचा -1 आहे तसा आणि हे वालं ब्रॅकेट कंप्लीट. आता जर हे सिम्प्लिफाय केलं तर बघा काय मिळून जाईल. हे वालं sin 2u आहे तसं ब्रॅकेटमध्ये 2 - 1 ते फक्त मिळते 1 आणि पुढचं -4 sin स्क्वेअर यू आहे तसं. तर बघा हे आपलं जे त्यांनी विचारलं होतं, की या एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा स्क्वेअर याचं या लेफ्ट साइडचं जे काय आन्सर बघा ते हे वाला आपल्याला विचारलं होतं. त्याचं आपलं प्रूव्ह झालं. तसा हा आहे एल्युर्स थेरम. हे आपलं एल्युर्स थेरमचं पहिलं एक्झाम्पल. हे एकदा पाहून घ्या. खूप सोपं आहे. हे 3 पार्टमध्ये हे वालं आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं आणि हे तुमच्या पेपरला कंपल्सरी पडतंच. त्यामुळे याची खूप चांगली प्रॅक्टिस करा. यामधले जर कुठल्या पॉइंट्स कळले नसतील, जर कुठले स्टेप्स कळल्या नसतील, नक्की मला ते विचारा.